मुंबईत देवगिरी बंगल्यावर नंदुरबारच्या दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. डॉक्टर सुरेश नाईकांसह अनेक नेत्यांची पक्षात एंट्री. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात डॉक्टर सुरेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहादा आणि नंदुरबार परिसरातील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार अनिलदादा पाटील, आमदार सना मलिक, प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये डॉक्टर सुरेश नाईक, संजय जवरू पाडवी, निंबा मोहन माळी, नाना निकुंबे, कृष्णा बुधा पाटील उर्फ शानाभाऊ, जगदीश अशोक निकम, दिनेश विराडे, विश्वजित भामरे, अनिल लोटन, रावताळे, मणिलाल सूर्यवंशी, पंडित विश्वनाथ मोगरे, सुरेश विजय पवार, सरकार रणसिंग मालचे, विलास जगन कोतवाल, कल्पेश देसले, काशीराम जिर्या सोनवणे, दिलीप नबू मुसळदे आणि विक्रम सुखराम भिल यांचा समावेश आहे. यावेळी डॉक्टर अभिजितदादा मोरे यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नंदुरबार जिल्ह्यात मोठे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. कार्यक्रमाला मोहनदादा शेवाळे, मधुकरदादा पाटील, योगेश पाटील, सुरेंद्रदादा कुवर, संतोष पराडके, वाजिद सय्यद, अल्ताफ पिंजारी, संजय खंदारे, सरफोदीन मकरानी, छोटू कुवर, गोविंद भाऊ, योगी नाईक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.